नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल एका भक्तासाठी 28 विटेवर उभा आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, या मंदिराच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या सहज सापडत नाही। चला तर मग, मी आहे सोनाली आणि तुम्ही पाहत आहात आपले चॅनल कथागुरू। कथागुरूच्या माध्यमातून अनुभवूया पंढरीच्या पांडुरंगाचा अकल्पनीय महिमा। आता पाहूयात पहिले रहस्य, नामदेव पायरी आणि त्याखालील जिवंत समाधी। पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी आपल्याला दर्शन होते ते नामदेव पायरीचे। पण नवीन माहिती अशी की या पायरीच्या खाली फक्त नामदेव महाराजच नाहीत, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने विठ्ठलाच्या चरणापाशी समाधी घेतली आहे। विठुरायाने स्वतः आपल्या हाताने ही पायरी बसवली होती असे मानले जाते। म्हणूनच आजही वारकरी या पायरीवर पाय न ठेवता तिला स्पर्श करून मंदिरात जातात। दुसरे रहस्य, विठ्ठलाची मूर्ती आणि स्पर्शदर्शन। मित्रांनो, भारतामध्ये पंढरपूर हे असे एकमेव मंदिर आहे जिथे भक्त प्रत्यक्ष ईश्वराच्या मूर्तीवर डोके ठेवून दर्शन घेऊ शकतात, ज्याला आपण पदस्पर्श दर्शन म्हणतो। विठ्ठलाची मूर्ती वालुकामय पाषाणाची आहे आणि संशोधकांचे असे मत आहे की ही मूर्ती हवेतील आर्द्रतेनुसार आपला स्पर्श बदलत असते। विशेष म्हणजे या मूर्तीवर आजही श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या खुणा पाहायला मिळतात। तिसरे रहस्य, चंद्रभागेचा अर्ध चंद्राकार मार्ग। मंदिराच्या बाजूने वाहणारी चंद्रभागा नदी खरं तर भीमा नदी आहे, पण फक्त पंढरपुरामध्येच ती चंद्रासारखी वाकडी का झाली आहे? भूगर्भशास्त्रानुसार नदी आपला मार्ग बदलत असते, पण अध्यात्म सांगते की विठ्ठलाला वेढण्यासाठी नदीने स्वतःचं हे वळण घेतलं आहे। चंद्रभागेच्या पात्रात आजही असे काही पाषाण सापडतात जे पाण्यावर तरंगतात। रहस्य चौथे, 84 लक्ष योनीचा फेरा। उत्तर दरवाजाजवळ एक शिलालेख आहे ज्याला 84चा शिलालेख म्हणतात। जुन्या काळातील लोक सांगतात की जो या शिलालेखाला स्पर्श करतो त्याची 84 लाख जन्माच्या फेऱ्यातून सुटका होते। पण संशोधकासाठी कोडं हे आहे की त्या काळात इतका अचूक आध्यात्मिक डेटा या शिलालेखात कसा काय मांडला गेला असेल? तर मित्रांनो, आता आपण पाहूया पंढरपूरच्या आसपासची काही दर्शनीय ठिकाणे। जर तुम्ही पंढरपूरला येत असाल तर फक्त मुख्य मंदिरच नाही तर या इतर ठिकाणांना नक्की भेट द्या। इस्कॉन मंदिर चंद्रभागेच्या पलीकडे हे अतिशय शांत आणि सुंदर मंदिर आहे। श्री गजानन महाराज मठ राहण्यासाठी आणि जेवणासाठी हे सर्वात उत्तम ठिकाण आहे। विष्णुपद मंदिर, जिथे साक्षात भगवंताच्या पावलांचे ठसे दगडात कोरलेले आहेत। गोपाळपूर, जिथे काल्याचा नैवेद्य दाखवला जातो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कथागुरू कुटुंबात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या भागात। रामकृष्ण हरी।